नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी सवलतीच्या दरामध्ये ST बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने देखील रद्द करण्यात येतील, अशी मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये केली. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यामध्ये साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या अनुषंगानं उबाटा गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. सरनाईक म्हणाले की शेतकरी कुटुंब लग्न किंवा अन्य शुभ कार्यांसाठी अनेकदा ट्रक, डंपर किंवा अन्य अवैध वाहनांचा वापर करतात. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाकडे नवीन बसचा ताफा दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबामध्ये मुलगा किंवा मुलीचं जर लग्न असेल आणि त्यांनी STकडे बसची मागणी केली तर ST महामंडळ त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, मेट्रो, ST आणि बेस्ट यांच्यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरती ताण वाढलेला असून त्याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनानं 8,300 नवीन ST बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्या टप्प्याटप्प्याने सेवेमध्ये दाखल होत आहेत. काही मार्गांवरती प्रत्येक तासाला आणि पुढच्या 2 ते 3 दर महिन्याला अर्ध्या तासाने एक ST सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या सहकार्यानं व्यापक सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटची ओळख करून तिथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासारख्या प्रमुख मार्गांवरती आपत्कालीन वैद्यकीय सेवांना देखील आता यामध्ये बळकटी देण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत खुश खबर म्हणावी लागेल. जर आता तुमच्या कुटुंबामध्ये लग्न असेल तर तुम्हाला ST बस ही सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.